नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश न्याहारे स्वागत करत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण पोलीस भरती स्पेशल PYQ सिरीज जी आहे चालू केलेली आहे आणि त्यामध्ये बघा आपण इतिहास भूगोलचे प्रश्न सुद्धा कव्हर केलेले होते. आता सामान्य विज्ञान या टॉपिकचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. तर त्यामुळे बघा एक जो व्हिडिओ आहे मागे तो रक्तभिसरण संस्थेवर आपण अपलोड केलेला होता. यावेळेस बघा आपण सेकंड व्हिडिओ जो घेऊन आलेला आहोत. तर लक्षात ठेवा, पोषण आणि आहार या चॅप्टरचे PYQ कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तरी सर्वांनी बघा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो बघू, आज आपण बघा पोषण आणि आहार या चॅप्टरवर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपला या व्हिडिओमध्ये राहणार आहे. बघा, आजचा जो पहिला प्रश्न आलेला आहे तो लक्ष द्या मित्रांनो. तो प्रश्न तुम्हाला बघा धुळे SRPF 2024 ला जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. धुळे SRPF ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा, 2024 ला आलेला प्रश्न आहे. लक्ष इकडे बघा, पहिला प्रश्न जो आपल्याला विचारला बघा, विटामिन ए याचं शास्त्रीय नाव काय? तुम्ही जर या चॅप्टरचे जास्तीत जास्त प्रश्न पाहाल तर विटामिन्स आणि मिनरल्स यावर जास्तीत जास्त प्रश्न पडताना दिसते. तसंच बघा कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट याच्या संबंधी सुद्धा तुम्हाला प्रश्न पडताना दिसणार आहे. तिकडे लक्ष द्या बघा, विटामिन ए चं शास्त्रीय नाव जे आहे ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. सगळ्यांना माहित आहे विटामिन ए चं शास्त्रीय नाव आहे मित्रांनो रेटिनॉल. ऑप्शन नंबर 3. विटामिन ए चा विचार केला बघा, विटामिन ए चं जर वैज्ञानिक नाव किंवा सायंटिफिक नाव जर म्हटलं तर रेटिनॉल राहणार आहे. याच्या कमतरतेमुळे लक्षात ठेवा मित्रांनो एक रोग होतो रे, त्याचं नाव आहे रात आंधळेपणा. विचारते का विटामिन ए च्या कमतरतेमुळे कोणता रोग होते म्हटलं तर रात आंधळेपणा. आणि सर्वाधिक आपल्याला लक्षात ठेवा ज्या फळामधून विटामिन ए मिळणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे गाजर. गाजर झालाय, हिरवा पालेभाज्या आहे, ऍपल आहे, आंबा लक्षात ठेवायचा आहे. बघा तुम्हाला आंबा आहे किंवा बघा ऍपल किंवा हिरव्या पालेभाज्या जर राहणार आहे याच्यामधून आपल्याला विटामिन ए मिळत असते. रोग जर म्हटलं तुम्हाला तर रातांधळेपणा, याचं नाव लक्षात ठेवा रेटिनॉल. लक्षात ठेवायचं आहे रेटिनॉल नावाचं नाव राहणार आहे. पुढे बघा रे थायमिन. लक्षात ठेवा थायमिन जर म्हटलं तर विटामिन B1 जो आहे त्याचं नाव आहे थायमिन. बी कॉम्प्लेक्स मध्ये विटामिन B1 आहे त्याचं नाव आहे थायमिन. बायोटिन मित्रांनो लक्षात ठेवा B7 म्हणजे आपला बायोटिन. बायोटिन मुळे बघा केस गळती नावाचा जो आहे किंवा केस गळणे, टक्कल पडणे यासारखे आजार जो आहे विटामिन B7 च्या कमतरतेमुळे होते, जो आपल्याला बायोटिन राहणार आहे. आणि नियासिन म्हणजे राहते बघा विटामिन B3 जो राहणार आहे तो राहणार आहे नियासिन. तर नियासिन म्हटलं तर B3, बायोटिन म्हणजे B7, थायमिन म्हटलं तर B1 आणि रेटिनॉल जर आपल्याला विचारलं तर विटामिन ए चं शास्त्रीय नाव म्हटलं तर रेटिनॉल. रोग होते मित्रांनो आपल्याला रात आंधळेपणा आणि सर्वाधिक तुम्हाला गाजर, आंबा, हिरवा पालेभाज्या, ऍपल यामध्ये हे विटामिन मिळणार आहे. विटामिन ए धुळे SRPF ला आलेला प्रश्न होता. समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रकारे पुन्हा प्रश्न धुळे SRPF 2024 ला मित्रांनो आपल्याला हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आलेला आहे. 2024 ला आलेला प्रश्न आहे बघा, आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? तुम्हाला माहित आहे सोडियमच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणता रोग होणार आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. याचं उत्तर आहे बघा हायपोनेट्रोमिया. लक्षात ठेवा रे हायपोनेट्रेमिया नावाचा रोग जो आहे तो सोडियमच्या कमतरतेमुळे होणार आहे. सोडियम म्हणजे आपल्याला Na. तर मीटर किंवा आपण सोडियमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होते? हायपोनेट्रेमिया नावाचा रोग जो आहे आपल्याला सोडियमच्या कमतरतेमुळे होणार आहे. दुसरं बघा इथे गलगंड. तर गलगंड लक्षात ठेवा रे आयोडीन जर मिठामध्ये बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे लक्षात ठेवायचं आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग म्हणजे लक्षात ठेवायचा आहे गलगंड, ज्याला एक नाव आहे रे ग्वायटर. लक्षात ठेवा ग्वायटर किंवा गलगंड जो आहे हा रोग आपल्याला आयोडीनच्या कमतरतेमुळे होते म्हटलं तर ग्वायटर किंवा आपल्याला गलगंड. मुर्दूस लक्षात ठेवा विटामिन डी. विटामिन डी जो याच्या कमतरतेमुळे आपल्याला मुर्दूस नावाचा रोग होणार आहे. दोन रोग होते, एक तर मुर्दूस आणि एक रात्र बघा रे अस्थिमृदुता. अस्थिमृदुता नावाचा रोग सुद्धा आपल्याला विटामिन डी कमतरतेमुळे होणार आहे. विटामिन डी च्या कमतरतेमुळे दोन मुर्दूस आणि अस्थिमृदुता नावाचा रोग होणार आहे. बघा हायपोनेट्रेमिया म्हटलं तर सोडियमच्या कमतरतेमुळे हायपोनेट्रेमिया, आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड आणि मुर्दूस आणि अस्थिमृदुता नावाचे दोन रोग लक्षात ठेवा. विटामिन डी च्या कमतरतेमुळे आपल्याला मुर्दूस आणि अस्थिमृदुता नावाचे दोन रोग होणार आहे. तर विटामिन डी ची जर बॉडीमध्ये कमतरता झाली तर लक्षात घ्या मुर्दूस आणि अस्थिमृदुता नावाचे रोग होणार आहे. प्रश्न होता आपल्याला सोडियमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होते? तर हायपोनेट्रोमिया नावाचा रोग आपल्याला होणार आहे. धुळे SRPF 2024 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ.
नेक्स्ट बघा रे, तिसरा प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, बघा हा छत्रपती संभाजीनगर आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारलेला आहे. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, आपण सिरीजच यासाठी चालू केली आहे का तुमची पीवायक्यू वर कमांड यावी. प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्हाला अतिशय महत्वाचा रोल जो आहे आपल्या याच्यामध्ये प्ले करत असतात. तुम्हाला डायरेक्शन दाखवण्याचं काम सुद्धा पीवायक्यू करते. आणि बघा मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला रिपीट होताना दिसतात, म्हणून आपल्याला पीवायक्यू वर पकड आणायचे. लक्षात घ्या, इकडे बघा 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न तुम्हाला रिपीट झालेला आहे. प्रश्न काय लक्षात आहे बघा, विटामिन ई जो आहे याचं रासायनिक नाव. मी पहिले सांगितलं आहे सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला विटामिन्स वर विचारले जाणार आहेत, म्हणून त्याला कव्हर करून ठेवा. बघा विटामिन ई चं रासायनिक नाव तुम्हाला विचारलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ए आहे कॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल जे आहे ते विटामिन ई जो आहे याचं वैज्ञानिक नाव राहणार आहे. बघा विटामिन ई चं वैज्ञानिक नाव जर म्हटलं तर टोकोफेरॉल. विटामिन डी जर विचारला लक्षात ठेवा त्याचं राहते कॅल्सिफेरॉल. बघा रे, ई चं म्हटलं तर टोकोफेरॉल, डी चं आहे कॅल्सिफेरॉल. विटामिन सी जर विचारला लक्षात ठेवा त्याचं नाव राहणार आहे एस्कॉर्बिक ऍसिड, विटामिन सी. आणि रेटिनॉल जर विचारला लक्षात घ्या विटामिन ए चं जे वैज्ञानिक नाव राहणार आहे ते आहे रेटिनॉल. तर बघा विटामिन ई म्हटलं तर टोकोफेरॉल, ए म्हटलं तर रेटिनॉल, सी म्हटलं तर एस्कॉर्बिक ऍसिड आणि विटामिन डी चं नाव जे आहे कॅल्सिफेरॉल राहणार आहे. पुन्हा एक राहतं रे विटामिन के. बघा इकडे विटामिन के चं जर म्हटलं तर बघा फायलोक्विनॉन. लक्षात ठेवा फायलोक्विनॉन जे आहे ते फायलोक्विनॉन याचं नाव राहणार आहे. तर विटामिन के चं जर म्हटलं तर फायलोक्विनॉन, विटामिन के चं वैज्ञानिक नाव. आता बोला विटामिन ए लाच लक्षात ठेवा रे, याला म्हणतो आपण लक्षात ठेवायचं आहे वांझपणा विरोधी जीवनसत्व. लक्षात ठेवा वांझपणा विरोधी जीवनसत्व. विटामिन ई लाच म्हणते लक्षात ठेवायचं आहे वांझपणा विरोधी जीवनसत्व जर म्हटलं तुम्हाला विटामिन ई. विटामिन ए जर लक्षात ठेवा तर विटामिन ए च्या कमतरतेमुळे रोग होते म्हणून सांगितलं तुम्हाला रात आंधळेपणा. लक्षात ठेवा रात आंधळेपणा नावाचा रोग जो आहे विटामिन ए च्या कमतरतेमुळे होते. विटामिन सी च्या कमतरतेमुळे लक्षात ठेवा स्कर्वी. स्कर्वी नावाचा रोग आपल्याला विटामिन सी च्या कमतरतेमुळे होणार आहे. जे स्कर्वी झाला ते हिरड्यातून रक्त येणे हे लक्षात ठेवायचं आहे, तो स्कर्वी नावाचा रोग होणार आहे विटामिन सी च्या कमतरतेमुळे. विटामिन डी मुळे 2 रोग सांगितले तुम्हाला बघा रे, पहिला आहे मुडदूस आणि दुसरा जो राहिला तो राहिलाय अस्थिमृदुता. लक्षात ठेवा मुडदूस आणि अस्थिमृदुता नावाचे 2 रोग आपल्याला जे आहे विटामिन डी च्या कमतरतेमुळे होणार आहे, मुडदूस आणि अस्थिमृदुता. आणि विटामिन के जर विचारलं मित्रांनो लक्षात ठेवा विटामिन के ला म्हणते रक्त गोठविणारे जीवनसत्व. महत्वाचं आहे विटामिन के जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा रक्त गोठवणारे जीवनसत्व जर कोणतं आहे तर विटामिन के आपलं रक्त गोठवणारं जीवनसत्व राहणार आहे. इकडे लक्ष द्या बघा. आता पहिल्यांदा टोकोफेरॉल आहे विटामिन ई, रेटिनॉल आहे विटामिन ए, एस्कॉर्बिक ऍसिड आहे विटामिन सी, कॅल्सिफेरॉल आहे विटामिन डी आणि विटामिन के म्हटलं तर फायलोक्विनॉन जर म्हटलं तर विटामिन के राहणार आहे जे रक्त गोठवणारं जीवनसत्व राहणार आहे. ते बघा यांचे वैज्ञानिक नाव आणि काही रोग जे आहे तुम्हाला माहित असणं आवश्यक राहणार आहे. हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला आहे म्हणून केअरफुली लक्ष द्या. समजलाय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा इथे नेक्स्ट प्रश्न बघा रे. हा प्रश्न जर विचार केला म्हटलं तुम्हाला बघा जळगाव पोलीस 2024 ला करंटमध्ये आलेला आहे आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय इकडे लक्ष द्या बघा, खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात विटामिन सी जीवनसत्व मिळते. त्याला विचारलं त्यांनी का खालीलपैकी कशामधून आपल्याला विटामिन सी सर्वात जास्त प्रमाणात मिळणार आहे. सिंबल होतं त्याचं आवळा किंवा लिंबू वर्गीय फळ आहेत. बघा इथे आवळा किंवा लिंबू वर्गीय फळे. लक्षात ठेवा आवळा किंवा लिंबू वर्गीय फळे जे राहणार आहे त्यामध्ये विटामिन सी चं प्रमाण सर्वात जास्त राहते. आवळा किंवा लिंबू वर्गीय फळे. जर विटामिन सी मध्ये बघा त्याचं नाव लक्षात ठेवा रे एस्कॉर्बिक ऍसिड. विटामिन सी चं जर नाव विचारलं लक्षात ठेवा एस्कॉर्बिक ऍसिड याचं वैज्ञानिक नाव राहणार आहे. याच्या कमतरतेमुळे लक्षात ठेवा रे स्कर्वी नावाचा रोग जो आहे तो विटामिन सी च्या कमतरतेमुळे होते. लक्षात ठेवायचं स्कर्वी विटामिन सी म्हणजे होते हिरड्यातून रक्त येण्याचं काम या विटामिनच्या कमतरतेमुळे आपल्याला होणार आहे. स्कर्वी नावाचा रोग विटामिन सी च्या कमतरतेमुळे होते. नाव एस्कॉर्बिक ऍसिड लक्षात ठेवायचं आहे. पुढे विटामिन सी लक्षात ठेवायचं याला म्हणते एक नाव आहे रे वार्धक्य.
वार्धक्य विरोधी जीवनसत्व. लक्षात ठेवा, विटामिन सी ला असं एक नाव आलेलं आहे, याला म्हणतो आपण बघा वार्धक्य विरोधी जीवनसत्व. जर म्हटलं तर विटामिन सी. आणि विटामिन सी लक्षात ठेवा बघा पाण्यात विरघळणारे. लक्षात घ्यायचं आहे बघा, पाण्यात विरघळणारे आपले दोनच जीवनसत्व राहणार आहे, एक तर विटामिन बी आणि विटामिन सी जे पाण्यामध्ये विरघळतात. तर विटामिन सी लक्षात ठेवायचं आहे, पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व म्हटलं तर विटामिन सी. इकडे बघा विटामिन सीचं पहिल्यांदा वैज्ञानिक नाव ॲस्कॉर्बिक ऍसिड. रोग होते इकडे स्कर्वी नावाचा रोग जो आहे या विटामिनच्या कमतरतेमुळे होणार आहे, याला म्हणते वार्धक्य विरोधी जीवनसत्व. बघा विटामिन सी ला आपण वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणून सुद्धा ओळखतो, लक्षात ठेवायचं आहे. आणि हे विटामिन पाण्यामध्ये विरघळते, पाण्यात विरघळणारे दोनच आहे, विटामिन बी आणि विटामिन सी. त्यामुळे बघा पाण्यात विरघळणारे म्हटलं तर विटामिन बी आणि सी राहणार आहे. आणि तर प्रश्न तुम्हाला कशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात? आवळा किंवा लिंबू वर्गीय फळामध्ये विटामिन सी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळणार आहे. हे जे पॉइंट लिहून दिले आहे ना, याच्या पलीकडे प्रश्न जात नाही. एवढेच करा, 4 पॉइंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, याच्या पलीकडे प्रश्न बनतच नाही विटामिन सी संबंधी. क्लिअर आहे का? ओके, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न बघा, मुंबई एसआरपीएफ 2024 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न काय रे बघा, मद्यपानामुळे चा अभाव होतो. म्हणजे बघा आपण जर जास्त दारूचं सेवन केलेलं आहे किंवा मद्यपान जर जास्त केलं आहे तर कोणत्या विटामिनचा जो आहे अभाव होणार आहे? सिंपल आहे रे, विटामिन बी. विटामिन बी चाच आपल्याला अभाव होणार आहे, विशेषतः जर म्हटलं तर B3. B3चं बघा नायसिन नावाचा जो आहे आपल्याला वैज्ञानिक नाव याचं नायसिन, विटामिन B3 यालाच म्हणते ब जीवनसत्व. याचाच अभाव आपल्याला मद्यपानामुळे होणार आहे. लक्षात ठेवा, मद्यपानामुळे जर म्हटलं तर विटामिन B3 किंवा बी चा जो आहे अभाव मोठ्या प्रमाणामध्ये होते. विटामिन डी याचं नाव तुम्हाला माहित आहे कॅल्सिफेरॉल. लक्षात ठेवा, वैज्ञानिक नाव कॅल्सिफेरॉल. विटामिन सी चं आता सांगितलं बघा ॲस्कॉर्बिक ऍसिड. विटामिन सी चं वैज्ञानिक नाव जर म्हटलं तर ॲस्कॉर्बिक ऍसिड. सर्वाधिक आढळते आवळा. लक्षात ठेवा, रोग होते याचा स्कर्वी. आणि विटामिन ए जर म्हटलं तर नाव आहे रे रेटिनॉल. विटामिन ए चं नाव जर म्हटलं तुम्ही रेटिनॉल. रोग विचारला तर लक्षात ठेवा रात आंधळेपणा नावाचा रोग आपल्याला विटामिन ए च्या कमतरतेमुळे होणार आहे. विटामिन सी मुळे सांगितलं होतं स्कर्वी. स्कर्वी नावाचा रोग आपल्याला विटामिन सी च्या कमतरतेमुळे होते. आणि ड मुळे 2 रोग होणार आहे, त्यामध्ये पहिला आहे रे मुडदोस आणि दुसरा जर म्हटलं लक्षात ठेवा अस्थिमृदुता. हे 2 रोग आपल्याला होणार आहे, मुडदूस आणि अस्थिमृदुता. 2 रोग म्हटलं तर विटामिन डी, मुडदूस आणि अस्थिमृदुता. ॲस्कॉर्बिक ऍसिड म्हटलं तर स्कर्वी नावाचा रोग होते विटामिन सी मुळे. आणि रेटिनॉल जर म्हटलं तुम्हाला लक्षात घ्या तर रात आंधळेपणा नावाचा रोग मित्रांनो आपल्याला विटामिन ए च्या कमतरतेमुळे होणार आहे. प्रश्न होता मद्यपानामुळे कोणाचा अभाव होणार आहे? विटामिन बी या जीवनसत्वाचा अभाव तुम्हाला मद्यपानामुळे होणार आहे. समजलाय? चला नेक्स्ट कडे जाऊ. नेक्स्ट बघा रे, हा प्रश्न मित्रांनो पिंपरी चिंचवड पोलीस 2024 ला आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्यांचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात? आता इथे समजून घ्या. विटामिनचे 2 प्रकार पडते, पाण्यात विरघळणारे आणि मेदात विरघळणारे. काय तर लक्ष द्या इकडे बघा. विटामिन्स जे आहे आपण विटामिन्सला 2 भागात डिवाइड करणार आहोत. एक तर पहिल्यांदा सर्वात पहिले बघा वॉटर सोल्युबल. बघा पहिल्या नंबरला आहे ते आहे वॉटर सोल्युबल आणि एक जे आहे रे ते आहे फॅट सोल्युबल. 2 राहणार आहे, वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. म्हणजे बघा पहिल्या नंबरला पाण्यात विरघळणारे विचारते. बघा पहिल्या नंबरला पाण्यात विरघळणारे आणि एक जर म्हटलं तुम्हाला तर बघा मेधात विरघळणारे. काय झालंय याला वारंवार प्रश्न पडलेले आहे, म्हणून डिटेलमध्ये बघून घ्या. कसं लक्षात ठेवा सांगतो मला. बघा पाण्यात विरघळणारे जर म्हटलं का जे 2च राहणार आहे. बघा पहिल्या नंबरला विटामिन बी आणि विटामिन सी. आणि मेधात विरघळणारे 4 ज्याचं बघा ए के डी आणि ई. लक्षात ठेवा ए के डी ई हे 4 म्हटलं तर मेधात विरघळणारे. आणि पाण्यात विरघळणारे बी आणि सी जर म्हटलं तर पाण्यात विरघळणारे. बघा पाण्यात विरघळणारे 2च आहे बी आणि सी. आणि जर विटामिन बी आणि सी चं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जास्त झालं काही फरक पडत नाही, आपण आपल्या युरिन थ्रू म्हणजे लघवीद्वारे त्याला शरीराच्या बाहेर टाकतो. कोणते विटामिन? विटामिन बी आणि सी. याचं अति जास्त सेवन झालं तरी फरक पडत नाही, युरिन थ्रू बाहेर जाणार आहे. पण हे जे 4 विटामिन लक्ष द्या ए के डी आणि ई. लक्षात ठेवा इकडे ए आपण याला लक्षात ठेवतो. बघा याची ट्रिक आहे आपली. बघा
ई क डे, लक्षात ठेवा काय म्हणेला इकडे ए, तर बघा ए के डी ई हे मेदात विरघळणारे आहे. आणि जर याचं जास्त सेवन झालं तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बॉडीमध्ये फॅटच्या स्वरूपात साचले जातात. लक्षात ठेवायचं आहे ए के डी आणि ई. तर आपण लक्षात ठेवू त्याला इकडे ए आणि इथे म्हटलं तर बीसी, बीसी नंतर बघा इकडे ए के डी ई हे 4 लक्षात ठेवा मेदात विरघळणारे राहणार आहे. तर बघा विटामिन्सचे 2 प्रकार, पाण्यात विरघळणारे, मेदात विरघळणारे. आणि पाण्यात विरघळणारे विटामिन जे राहतात लक्षात ठेवा त्याला आपण युरिन थ्रू शरीराच्या बाहेर टाकणार आहोत. याचा अर्थ बघा इथे विचारलंय तुम्हाला का कोणत्या जीवनसत्वाचं प्रमाण वाढला तर लगीद्वारे उत्सर्जित केले जातात विटामिन बी आणि सी. हेच आहे ते विटामिन बी आणि सी चं प्रमाण किती बॉडीमध्ये झालं तर युरिन थ्रू त्याला बाहेर टाकलं जाते. उत्तर येते बी आणि सी. ऑप्शन नंबर 3 पिंपरी चिंचवडला मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा रे नागपूर SRPF 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक कोणते जीवनसत्व आहे? कॅल्शियमसाठी सगळ्यांना माहित आहे हाड आणि दाताचा विकास करायचा आहे तर विटामिन डी जो आहे तुमच्या बॉडीमध्ये मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. आणि इथेच बघा कॅल्शियम जो आहे तर कॅल्शियम शोषण्यासाठी विटामिन डी ची जी आहे गरज आपल्याला मोठ्या प्रमाणात राहणार आहे. आता इकडे बघून घ्या विटामिन डी चं नाव विचारते, वैज्ञानिक नाव तर ते आहे रे कॅल्सिफेरॉल. पहिल्या नंबरला विटामिन डी चं वैज्ञानिक नाव कॅल्सिफेरॉल. त्याच्यानंतर नंबर 2 यासाठी बघा कोवळा सूर्यप्रकाश. लक्षात ठेवा कोवळ्या सूर्यप्रकाशाची आवश्यकता. विटामिन डी जे आहे ते आपल्या बॉडीमध्येच तयार होते लक्षात ठेवायचं आहे. यासाठी कोवळ्या सूर्यप्रकाशाची आपल्याला आवश्यकता राहणार आहे. मानवी शरीरात मित्रांनो बघा एक स्टेरॉल नावाचा घटक राहतो ऑलरेडी आणि त्या स्टेरॉल नावाच्या घटकाला जर सूर्यप्रकाश मिळाला तर तेव्हा त्याचं विटामिन डी मध्ये रूपांतर होत असते. म्हणून बघा विटामिन डी साठी आपल्याला कोवळ्या सूर्यप्रकाशाची आवश्यकता राहणार आहे. याचं वैज्ञानिक नाव म्हटलं तर कॅल्सिफेरॉल. यामुळे आपल्याला 2 रोग होणार आहे बघा रे. पहिला मुडदूस आणि सेकंड जर म्हटलं तर त्याचं नाव आहे बघा अस्थिमृदुता. बघा 2 रोग राहणार आहे. पहिल्या नंबरला मुडदूस आणि अस्थिमृदुता विटामिन डी च्या कमतरतेमुळे होणारे रोग आहे. एक तर मुडदूस, दुसरा अस्थिमृदुता. आणि हे जे विटामिन आहे बघा हाडे व दातांचा विकास. लक्षात घ्या हाडे आणि दातांचा विकास करण्यासाठी बघा विटामिन डी आपल्याला अत्यंत महत्वाचा राहणार आहे. 4 पॉइंट सांगितले बघा. पहिल्यांदा विटामिन डी चं वैज्ञानिक नाव कॅल्सिफेरॉल, कोवळ्या सूर्यप्रकाशी राहते आपल्याला आवश्यकता, रोग होते आपल्याला 2, पहिला रे मुडदूस आणि एक होता अस्थिमृदुता. आणि याचा उपयोग जर म्हटलं तर मित्रांनो हाडे आणि दाताचा विकास करण्यासाठी लक्षात घ्यायचा आपल्याला हा जो विटामिन डी याची आपल्याला गरज लागणार आहे. विटामिन के मी सांगितलं फायलोक्विनॉन. लक्षात ठेवा रे फायलोक्विनॉन. विटामिन डी जर म्हटलं आपल्याला फायलोक्विनॉन याला म्हणते रक्त गोठविणारे जीवनसत्व. विटामिन के ला लक्षात ठेवा रक्त गोठवणारे जीवनसत्व जर कोणतं आहे तर ते राहणार आहे विटामिन के, रक्त गोठवणारे जीवनसत्व. विटामिन बी तर माहित आहे विटामिन ए चं नाव सांगितलं आहे रेटिनॉल. आणि याच्या कमतरतेमुळे बघा रात आंधळेपणा नावाचा रोग होणार आहे. विटामिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा. आणि सर्वाधिक जर कोणत्या वस्तूमध्ये राहते तर वस्तू आहे रे गाजर. गाजर मध्ये लक्षात ठेवा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात विटामिन ए राहणार आहे. तेच तुमचं बघा कॅल्शियम शोषण्यासाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक आहे तर विटामिन डी. समजलाय? चला पुढच्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा रे हा प्रश्न आता ठाणे ग्रामीण चालक 2024 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. योग्य विचारलेला आहे. पहिल्या नंबरला विटामिन के पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. हे चुकीचं आहे. मी थोड्या वेळेस पहिले सांगितलं बघा विटामिन के पाण्यात विरघळणार नाही तर मेदात विरघळणार राहणार आहे. 2च आहे बी आणि सी पाण्यात विरघळणारे. बघा पाण्यामध्ये विरघळणारे तुम्हाला सांगितलं आहे पाण्यात विरघळणारे 2 आहे बी आणि सी आणि मेदात विरघळणारे होते 4. इकडे ए लक्षात ठेवायचं ई क डे ए. बघा इकडे म्हणजे ए के डी आणि ई मेदात विरघळणारे, बी आणि सी म्हटलं तर पाण्यात विरघळणारे. आणि हे जर जास्त झाले तर युरिन थ्रू बाहेर चालले जाते बी आणि सी. तर पहिला ऑप्शन चुकीचा आहे बघा. याचा अर्थ होते विटामिन के पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे तर नाही. लक्षात ठेवा. नंबर 2 विटामिन के मुळे रक्त गोठण्यास मदत होते. सेकंड नंबरचं ऑप्शन तुम्हाला बरोबर राहणार आहे.
पहिलं चुकीचं आहे, सेकंड बरोबर. याचा अर्थ फक्त 2 बरोबर राहणार आहे, कारण की विटामिन के पाण्यात विरघळणार नाही. तर लक्षात घ्या, हे मेदात विरघळणारे जीवनसत्व राहणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2च तुमचं बरोबर राहणार आहे. बघा, पाण्यात विरघळणारे बी आणि सी, आणि मेदामध्ये विरघळणारे आपले 4 राहणार आहे, ए, के, डी आणि ई. 4 जीवनसत्व आपले मेदामध्ये विरघळतात. मी पहिले सांगितलं मित्रांनो, लक्ष द्या, प्रश्न तुम्हाला व्हिटॅमिन्सवर जास्त विचारतात, तर तुम्ही व्हिटॅमिन्सच करणं आवश्यक राहणार आहे. व्हिटॅमिन्स, त्याचं वैज्ञानिक नाव, त्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग, या 3 गोष्टी तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत असणं आवश्यक राहणार आहे. समजलं आहे का? त्याचं ऑप्शन येते ऑप्शन नंबर 2, ठाणे ग्रामीण चालकला प्रश्न येऊन गेलेला आहे. चला पुढे चला, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा रे, छत्रपती संभाजीनगर 2024 ला मित्रांनो जो आहे आपल्याला प्रश्न आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर 2024 प्रश्न बघा, विटामिन डी कशाने तयार होते? तुम्हाला माहिती आहे बघा, इथे लिंबू सेवन नाही, क्लोरोफिल नाही, हिमोग्लोबिन नाही, सूर्याच्या प्रकाशानेच हे विटामिन तयार होणार आहे. त्याचं नाव आहे रे विटामिन डी, सूर्याच्या प्रकाशाने. पुन्हा रिपीट बघू आता. विटामिन डी चा अर्थ याला बघा पहिल्यांदा, याचं नाव आहे रे कॅल्सिफेरॉल, सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर नंबर 2, याच्यामुळे बघा रोग होते 2 रोग होते, येत आहे मुडदूस, आणि दुसरा जर म्हटलं त्याचं नाव आहे अस्थि मृदुता. 2 रोग होणार आहे, पहिला मुडदूस आणि एक म्हटलं का अस्थि मृदुता. नाव जर म्हटलं तर कॅल्सिफेरॉल, कोवळा सूर्यप्रकाश जो आहे याची आवश्यकता राहणार आहे. आणि कार्य बघा, हाडे आणि दात, म्हणजे आपल्या शरीरातील बघा हाडे व दातांचा विकास करण्यासाठी, लक्षात ठेवा, हाडे आणि दातांचा विकास करण्यासाठीच लक्षात ठेवायचं आपल्याला हे विटामिनची गरज राहणार आहे. ते विटामिन डी जे कोवळ्या सूर्यप्रकाशाने तयार होते. हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता छत्रपती संभाजीनगर 2024 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा, आता हा IMP प्रश्न राहणार आपल्याला. बघा रे, पहिल्यांदा हा प्रश्न तुम्हाला मीरा भाईंदर वसई विहार चालक 2024 आणि 10 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो आतापर्यंत आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय, लक्ष द्या इकडे बघा. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला एवढी ऊर्जा मिळते, म्हणजे किती ऊर्जा मिळते लक्षात ठेवायचं आहे, विचारला आहे. स्निग्ध पदार्थ, स्निग्ध म्हणजे होते रे फॅट. लक्षात घ्यायचे बघा, आपल्या बॉडीला 3 प्रकारच्या जे ऊर्जा गट आहे त्याची गरज लागते. त्या 3 प्रकारचे पदार्थ राहते बघा. पहिला राहते बघा कार्बोहायड्रेट, सेकंड जो राहणार आहे मित्रांनो तो राहते प्रोटीन, आणि नंबर 3 मध्ये म्हटलं तर फॅट. बघा, पहिल्या नंबरला कार्बोहायड्रेट, त्यानंतर प्रोटीन, त्यानंतर फॅट. कार्बोहायड्रेट पासून आपल्याला बघा 4 किलो कॅलरी, प्रोटीन पासून म्हटलं तरी 4 किलो कॅलरी, आणि फॅट पासून आपल्याला 9 किलो कॅलरी जे आहे 1 ग्राम पासून ऊर्जा मिळते. 4 किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी, 9 किलो कॅलरी. इथे प्रश्न बघा आपल्याला, फॅट पासून किती कॅलरी मिळते आणि विचारलाय, उत्तर आहे त्याचं 9 किलो कॅलरी पर ग्राम, हे आपल्याला उत्तर येणार आहे. कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी, प्रोटीन म्हटलं तर 4 किलो कॅलरी, फॅट म्हटलं तर 9 किलो कॅलरी ऊर्जा आपल्याला फॅट पासून मिळते. पुढे बघा, आपल्या शरीराला जे काही ऊर्जा लागणार आहे त्याला बघा 65 ते 80% जवळपास ऊर्जा हा एकटा घटक प्रोव्हाइड करते, ज्याचं नाव आहे कार्बोहायड्रेट. पुढे बघा, प्रोटीन म्हटलं तर बघा 10 ते 12% आपल्याला एनर्जी म्हणजे ऊर्जा देण्याचं काम प्रोटीन करणार आहे. आणि समजून चला 15 ते 20% जे आपल्याला एनर्जी देण्याचं काम जे आहे ते फॅट करत असते. म्हणजे जर विचारलं का सर्वात जास्त ऊर्जा कोणता घटक देते बॉडीला, कार्बोहायड्रेट 65 ते 80% देणार आहे. आणि 1 ग्राम पासून जर विचारलं तर फॅट 9 किलो कॅलरी, आपल्याला 1 ग्राम पासून तुम्हाला 9 किलो कॅलरी देणार आहे. 4, 4, 9. आणि आपल्याला सर्वात जास्त आवश्यक घटक आहे कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर प्रोटीन, त्यानंतर फॅट. कार्बोहायड्रेट लक्षात ठेवा रे, पहिल्यांदा शरीर जे आहे त्याची बघा झीज भरून काढण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी बघा मानवी शरीर जे आहे त्याची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज लागणार आहे. आणि एनर्जीसाठी आपण कार्बोहायड्रेटचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत. उत्तर आहे त्याचं 9 किलो कॅलरीची एनर्जी आपल्याला 1 ग्राम फॅट पासून मिळणार आहे. 4, 4, 9. समजलंय का? ओके, चला 10 पेक्षा अधिक वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे, माहित पाहिजे. नेक्स्ट प्रश्न बघा, हा बघा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय रे, विटॅमिन सी कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते? सिंपल होतं बघा, संत्री.
इथं मेन उत्तर बघायला पाहिजे होतं आवळा, पण आवळा ऑप्शनला नसल्याच्या कारणाने आपण संत्रा सोबत गेलेलो आहे. मी तुम्हाला सांगितलंय आवळा आणि लिंबू वर्गीय फळे, लक्षात घ्या रे, आवळा आणि लिंबू वर्गीय फळे जे राहणार आहे, जे आंबट लागतात, लक्षात ठेवा, त्या फळामध्ये विटॅमिन सी जो आहे तो मोठ्या प्रमाणात राहणार आहे. विटॅमिन सी चं वैज्ञानिक नाव सांगितलं तुम्हाला बघा, ऍस्कॉर्बिक ऍसिड. रोग जर विचारला तर एक रोग होतो रे स्कर्वी. विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा रोग होणार आहे. यालाच म्हणते बघा वार्धक्य विरोधी जीवनसत्व. बघा विटॅमिन सी चं नाव जर म्हटलं यालाच म्हणते वार्धक्य विरोधी जीवनसत्व. रोग होते स्कर्वी. नाव म्हटलं तर ऍस्कॉर्बिक ऍसिड. आवळा किंवा लिंबू वर्गीय फळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला विटॅमिन सी आढळणार आहे. तुम्हाला प्रश्न होता कोणत्या फळात सर्वात जास्त विटॅमिन सी आढळते, तिथे राहणार आहे संत्री. विटॅमिन ए जर विचारलं लक्षात ठेवा सर्वात जास्त गाजर मध्ये आढळणार आहे. कोणता म्हटलं तर विटॅमिन ए, ज्याचं नाव आहे रे रेटिनॉल. आणि एक रोग होते विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे, तो जर म्हटलं तुम्हाला लक्षात घ्या रात आंधळेपणा नावाचा रोग मित्रांनो आपल्याला विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणार आहे. रात आंधळेपणा, आणि त्याचं नाव विचारलं तर रेटिनॉल. सर्वाधिक गाजर मध्ये जे आहे विटॅमिन ए आपल्याला आढळणार आहे. तर विटॅमिन सी वर प्रश्न होता, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसला आलेला आहे. समजलाय का? चला पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा राहणार बघा. धुळे पोलीस 2023 ला आलेला आहे आणि 10 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. गोष्ट ऑब्झर्व करा, प्रश्न रिपीट होत आहे. मॅक्झिमम वेळा प्रश्न तुम्हाला रिपीट होतात. बघा इथे तुम्हाला विचारलाय खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे. आपण विटॅमिन्स वर ऑलरेडी बोललेला, उत्तर येणार बी. लक्षात ठेवायचं आहे. बघा विटॅमिन्स मध्ये पुन्हा मी रिपीट करतो बघा रे, विटॅमिन्स मध्ये 2 प्रकार पडते. पहिल्या नंबरला पाण्यात विरघळणारे आणि एक राहते बघा मेदात विरघळणारे. 2 आहे. पहिल्या नंबरला पाण्यात विरघळणारे आणि मेदात विरघळणारे. पाण्यावाले बी आणि सी 2. पाण्यामध्ये 2च विरघळते, बी आणि सी. इकडे 4 आहे, ए, के, डी आणि ई. हे 4 तुम्हाला मेदात विरघळणारे राहणार आहे. बी आणि सी जर बॉडीत जास्त गेले काय फरक पडते का? नाही. विटॅमिन बी आणि सी चं प्रमाण जर आपल्या बॉडीमध्ये जास्त झालं तर आपण युरिन थ्रू आपल्या त्याला बाहेर टाकणार आहे, याचा काही फरक पडत नाही. पण हे जे विटॅमिन ए, के, डी आणि ई जर आहे याचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याचा परिणाम होते, ते फॅट म्हणून आपल्या बॉडीमध्ये साचणार आहे. तिथे प्रश्न होतो तुम्हाला बघा कोणतं विटॅमिन पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे, तर विटॅमिन बी आणि सी राहणार आहे. तर बी तुमचं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4. 10 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो हा रिपीट झालेला आहे, म्हणून केअरफुली लक्ष द्या. ए, के, डी, इकडे ए आणि बी आणि सी पाण्यात विरघळणारे. पुढे बघा नेक्स्ट प्रश्नाकडे चला. हा प्रश्न बघा मित्रांनो तुम्हाला हिंगोली पोलीस 2024 ला जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, दुधाचे सत्व मोजण्यासाठी हे साधन वापरले जाते. मला सांगायचं आहे का दूध जे आहे ते खरंच किती प्युअर आहे, त्यात पाण्याचं प्रमाण किती आहे हे जर चेक करायचं आहे तर काय वापरतात? लॅक्टोमीटर. लक्षात ठेवा. दुधाचा विचार केला तर दुधाला मोजण्यासाठी लॅक्टोमीटरचा वापर करतात. आता दूध जो आहे लक्षात ठेवा रे, दुधामध्ये एकूण आपल्याला 100 घटक आढळतात. लक्षात घ्या, दुधामध्ये एकूण जर म्हटलं 100 घटक आढळतात म्हणून याला बघा पूर्ण अन्न. दुधाला आपण लक्षात ठेवा पूर्ण अन्न असे म्हणतात. पूर्ण अन्न जर कोणतं आहे तर दूध आपण पूर्ण अन्न म्हणून ओळखलं जाते. पुढे बघा यामध्ये केसिन नावाचे प्रोटीन, दुधात लक्षात ठेवा रे एक प्रोटीन राहते ज्याचं नाव आहे केसिन. तर केसिन नावाचं प्रोटीन आपल्याला दुधामध्ये आढळणार आहे, केसिन नावाचं प्रोटीन. पुढे बघा दुधात सर्वाधिक आढळणारा घटक जर म्हटलं तर तो आहे रे कॅल्शियम. बघा दुधामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आढळणारा घटक जर म्हटलं तर कॅल्शियम. कॅल्शियमचं प्रमाण सर्वात जास्त आपल्याला दुधामध्ये आढळते, लोह आढळत नाही. महत्वाचं आहे कॅल्शियम. बघा दुधाला जर म्हटलं तर 100 घटक दुधामध्ये आढळतात, याला म्हणते पूर्ण अन्न. दुधामध्ये प्रोटीन आढळते केसिन नावाचे प्रोटीन आणि सर्वाधिक आढळते कॅल्शियम. लोहाचं प्रमाण दुधामध्ये आढळत नाही, कॅल्शियम जे आहे दुधामध्ये आढळणार आहे. आणि दूध जे आहे ते शुद्ध आहे की नाही आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला बघा लॅक्टोमीटरचा वापर केला जाते. दुसरा आहे रे मॅनोमीटर, हवेचा दाब, हवेचं प्रेशर किंवा हवेचा दाब किती आहे हे जर मोजायचं आहे तर त्यासाठी मॅनोमीटर वापरतात. आणि फोटोमीटर म्हटलं तर बघा प्रकाशाची तीव्रता.
लक्षात घ्यायचं आहे. इंटेन्सिटी ऑफ लाईट जी आहे मोजायची आहे, प्रकाशाची तीव्रता जर मोजायची आहे तुम्हाला तो फोटोमीटरचा वापर करते. प्रकाशाची तीव्रता, दूध शुद्ध आहे की नाही तर लॅक्टोमीटरचा वापर करतो आपण. आणि मॅनोमीटर म्हणजे हवेचा दाब जर मोजायचा आहे तुम्हाला तर मॅनोमीटरचा वापर करतात. इन्स्ट्रुमेंटवर हा प्रश्न आलेला होता तुम्हाला का कोणतं इन्स्ट्रुमेंट जे आहे दुधाच्या शुद्धतेसाठी वापरलं जाते, लॅक्टोमीटर जे आहे ते वापरलं जाणार आहे. समजलाय? चला पुढे चला, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा रे, मुंबई लोहमार्ग पोलीस 2023 ला आपल्याला प्रश्न आलेला आहे. पुन्हा प्रश्न आला बघा, खालीलपैकी फॅट मध्ये विरघळणारे व्हिटॅमिन कोणते? मी तुम्हाला सांगितलं आहे फॅट मध्ये विरघळणारे आहेत 4, ए, के, डी आणि ई. इकडे ए लक्षात ठेवा, फॅट मध्ये विरघळणारे 4 आहे, ए, के, डी आणि ई लक्षात ठेवा. आणि पाण्यामध्ये विरघळणारे म्हटलं तर लक्षात ठेवायचे आहेत 2. पाण्यामध्ये 2च विरघळते, पहिले आहे बी आणि सी. इथे विचारलंय तुम्हाला फॅट मध्ये विरघळणारा व्हिटॅमिन कोणता आहे? व्हिटॅमिन बी येणार का? नाही. सी येणार का? नाही. व्हिटॅमिन ए. तर टोटल 4 व्हिटॅमिन फॅट मध्ये विरघळणारे आहे रे. ए, के, डी आणि ई फॅट मध्ये विरघळणारे. बी आणि सी म्हटलं तर पाण्यात विरघळणारे. आपल्याला फॅट वाला विचारलाय तर व्हिटॅमिन ए जो आहे तो फॅट मध्ये विरघळते. नाव तुम्हाला माहित आहे व्हिटॅमिन ए चं नाव रेटिनॉल. आणि याच्यामुळे रोग होते रे रात आंधळेपणा. तर व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे आपल्याला रात आंधळेपणा नावाचा रोग जो आहे तो होणार आहे. मुंबई लोहमार्ग पोलीसला आपल्याला प्रश्न आलाय, फॅट मध्ये विरघळणारा व्हिटॅमिन ए राहणार आहे. समजलाय? पुढे चला. हा प्रश्न बघा मित्रांनो, मुंबई SRPF 2023 ला आपल्याला प्रश्न विचारलेला होता. प्रश्न बघा रे, खालीलपैकी कोणत्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होतो? याचा अर्थ त्याला म्हणायचा आहे की रक्त थांबत नाही, रक्त शरीराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जाणार आहे. कोणत्या खालीलपैकी कोणाच्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होणार आहे? याचं उत्तर येते रे व्हिटॅमिन के. आता काय लक्ष द्या इकडे बघा. पर्यंत आपण काल बघितलं होतं बघा रे, रक्त. रक्तामध्ये 2 घटक राहते. एक राहतो म्हटलं तुम्हाला पहिला आहे तो आहे प्लाझ्मा आणि दुसरा होता आपला रक्तपेशी. 2 घटक राहते. पहिला जर म्हटलेला प्लाझ्मा आणि दुसरा आहे रक्तपेशी. रक्तपेशीमध्ये मी 3 प्रकार सांगितले तुम्हाला बघा. पहिला होता आरबीसी, दुसरा होता डब्ल्यूबीसी आणि तिसरा जर म्हटलं तुम्हाला प्लेटलेट्स जो आहे तिसरा घटक राहणार आहे. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. आणि प्लेटलेट्सचं काम आहे रक्त गोठविणे. इकडे बघा, आता आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे रक्तामध्ये 3 घटक राहणार रक्तपेशीमध्ये, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. प्लेटलेटचं काम आहे आपलं रक्त गोठवणे. डब्ल्यूबीसी ला आपण बघा सैनिकी पेशी म्हणतो आणि रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम आरबीसी करते. रक्त गोठवणारे आहे प्लेटलेट्स. आणि प्लेटलेट्सला मदत करण्यासाठी बघा व्हिटॅमिन के जो आहे तो गरजेचा राहत असते. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन के जो आहे तो महत्वाचा आहे, ज्याचं नाव बघा रे फायलोक्विनॉन. लक्षात ठेवा, याचं नाव म्हटलं आहे फायलोक्विनॉन. आणि यालाच आपण म्हणतो बघा रक्त गोठविणारे जीवनसत्व. लक्षात घ्या इथे आला. व्हिटॅमिन के चं जर नाव तुम्हाला विचारलं तर व्हिटॅमिन के च नाव बघा रक्त गोठवणारे जीवनसत्व म्हणून ओळखलं जाते. व्हिटॅमिन के जे प्लेटलेट संबंधी महत्वाचं राहणार आहे. प्लेटलेट्स आणि व्हिटॅमिन के रक्त थक्क करण्याचं काम करत असतात. आणि प्रश्न होता तुम्हाला, खालीलपैकी कोणत्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होतो? त्याचं ऑप्शन जर म्हटलं तर ऑप्शन नंबर 4 व्हिटॅमिन के राहणार आहे. समजलं का? म्हणून व्हिटॅमिन के ला म्हणतो आपण रक्त गोठवणारे जीवनसत्व. समजलाय? चला पुढच्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट प्रश्न बघा रे मित्रांनो, जालना पोलीस 2023 ला आपल्याला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय रे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळत नाही? मेदात विरघळणारे 4च आहे रे बघा. कोणते? ए, के, डी आणि ई. आणि पाण्यात विरघळणारे होते 2, बी आणि सी. आता तिसरा यावर प्रश्न आलेला आहे, त्याच्या जास्त डिटेल मध्ये जायची काही गरज नाही. बघा इथे मेदात कोणतं विरघळत नाही? ए विरघळते, ड विरघळते, के विरघळते, व्हिटॅमिन बी हे मेदामध्ये विरघळत नाही. लक्षात ठेवा, पाण्यामध्ये विरघळते. हेच आहे. व्हिटॅमिन बी आणि सी असे 2 आहेत जे पाण्यामध्ये विरघळतात. तर पहिलं व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. त्याचं उत्तर आहे ते व्हिटॅमिन बी पाण्यामध्ये विरघळणारे आणि मेदात विरघळणारे व्हिटॅमिन्स आपले 4 ए, के, डी आणि ई 4 जे आहेत ते मेदामध्ये विरघळणारे आहेत. जालना पोलीस 2023 ला आपल्याला हा प्रश्न येऊन गेलेला होता. समजलाय? ऑप्शन नंबर 2. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा, हा एम्पियर बघा.
मुंबई लोहमार्ग 2024 ला आलेला आहे, छत्रपती संभाजीनगर चालक 2023, आणि आतापर्यंत मित्रांनो आपल्याला 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न जो आहे रिपीट झालेला आहे. प्रश्न काय, लक्ष द्या इकडे बघा. खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे विटामिन आहे? आत्ताच मागच्या ज्यात बोललेला आहे पाण्यात विरघळणारे दोनच आहे रे, बी आणि सी. इथे उत्तर येते विटामिन सी. याचं नाव सांगितलं तुम्हाला ॲस्कॉर्बिक ऍसिड, विटामिन सी चं नाव. रोग होते रे स्कर्वी. सर्वाधिक आढळते म्हटलं तुम्हाला आवळा किंवा लिंबू वर्गीय फळे, लक्षात ठेवायचं आहे. आवळा किंवा लिंबू वर्गीय फळेमध्ये आपल्याला हे विटामिन आढळणार आहे, विटामिन सी. यालाच म्हणते वार्धक्य विरोधी जीवनसत्व. त्वचा चकचकीत आणि चरचरीत ठेवण्याचं काम हे विटामिन करत असल्याच्या कारणाने याला वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणून सुद्धा ओळखलं जाते. विटामिन सी वार्धक्य विरोधी जीवनसत्व राहणार आहे. 5 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. विटामिन्सवर प्रश्न जास्तीत जास्त येत आहे. म्हणजे व्यक्ती 1 किंवा 2 वेळा हे लेक्चर बरोबर पाहून घेऊन त्याला याच्यामध्ये काही डाऊट राहत नाही. वारंवार हेच प्रश्न रिपीट होताना दिसतात. समजलं आहे ना? 1 वेळा 2 वेळा व्हिडिओ रिपीट पाहायचा, सगळं कव्हर होऊन जाते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे आपल्याला सांगली चालक 2021 ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, खालीलपैकी कोणते चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही? तेच आहे चरबी विद्राव्य म्हणजे बघा रे फॅट सोल्युबल. असं कोणतं विटामिन आहे जे फॅट मध्ये राहत नाही किंवा फॅट मध्ये विरघळत नाही? 4 विरघळते सांगितले आहे बघा, ए के डी ई. विटामिन ए आहे, विटामिन डी आहे, विटामिन के आहे, विटामिन सी नाही. विटामिन सी आता सांगितलं पाण्यामध्ये विरघळतात. पाण्यामध्ये विरघळणारा म्हटलं तर विटामिन सी राहणार आहे. इथे आता नाव बघा रे, विटामिन ए चं नाव विचारलं वैज्ञानिक तर माहित पाहिजे रेटिनॉल. लक्षात ठेवा रेटिनॉल जो आहे तो विटामिन ए चं नाव राहणार आहे रेटिनॉल. विटामिन डी चा आहे रे कॅल्सिफेरॉल. लक्ष द्या इकडे, कॅल्सिफेरॉल जो राहणार आहे ते विटामिन डी. आणि विटामिन के चा आहे बघा फायलोक्विनॉन. फायलोक्विनॉन जे आहे ते विटामिन के चं नाव राहणार आहे. विटामिन के लाच म्हणते सांगितलंय रक्त गोठविणारे जीवनसत्व. लक्षात ठेवा महत्वाचं काय म्हटलेला, विटामिन के म्हटलं तर रक्त गोठवणारे जीवनसत्व. विटामिन सी जर म्हटलं याचं नाव आहे ॲस्कॉर्बिक ऍसिड. आता थोड्या पहिले आपण बोललेलं आहे विटामिन सी चं नाव आहे ॲस्कॉर्बिक ऍसिड. विटामिन डी म्हटलं तर कॅल्सिफेरॉल आणि विटामिन ए चं नाव आहे रेटिनॉल. विटामिन ए च्या कमतरतेमुळे लक्षात ठेवा इथे आपल्याला रातआंधळेपणा. विटामिन डी मुळे मुडदूस आणि अस्थिमृतता 2 रोग होते. विटामिन सी चा जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला स्कर्वी नावाचा रोग विटामिन सी च्या कमतरतेमुळे होणार आहे. आणि विटामिन के लाच आपण म्हणतो रक्त गोठवणारे जीवनसत्व जे आहे ते विटामिन के राहणार आहे. इथे प्रश्न होता खालीलपैकी फॅट मध्ये कोणतं विटामिन किंवा विद्राव्य नाही आहे? तर विटामिन सी फॅट मध्ये विद्राव्य राहणार नाही. समजलाय? पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा, चंद्रपूर एसआरपीएफ 2024 आणि मुंबई लोह चालकला 2021 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे, दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील या घटकामुळे असते. दुधाला मी आता सांगितलं बघा 100 जे आहे त्यामध्ये तत्व दुधामध्ये आढळतात. आणि दुधाची गोडी कशामुळे राहते? लॅक्टोज. लक्षात ठेवा लॅक्टोज नावाची शुगर आपल्याला दुधामध्ये आढळते, त्याचमुळे दुधाची गोडी जी आहे ते राहणार आहे लॅक्टोज. दुधाला मी सांगितलं तुम्हाला बघा दुधामध्ये एकूण रे 100 घटक आढळतात म्हणून याचं नाव पडलं आहे पूर्ण अन्न. दुधालाच आपण म्हणतो पूर्ण अन्न. सर्वाधिक काय आढळते म्हटलं तर बघा कॅल्शियम. कॅल्शियमचा सर्वात चांगला स्रोत म्हणजे राहणार आहे दूध. आणि एक राहते बघा केसिन नावाचे प्रोटीन. केसिन नावाचं प्रोटीन जे आहे ते आपल्याला दुधामध्ये आढळते. केसिन घटक म्हटलं तर कॅल्शियम, याला म्हणते पूर्ण अन्न. आणि जवळपास 100 घटक जे आहे आपल्याला दुधामध्ये आढळतात. घटक जर म्हटलं तर 100. तर या प्रकारे लक्षात ठेवा लॅक्टोज जे आहे दुधामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कारणाने दूध प्रामुख्याने गोड लागते. गोड असण्याचं कारण म्हटलं तर लॅक्टोज. कार्बोहायड्रेट सांगितलंय तुम्हाला. मानवी शरीराला सर्वात जास्त ऊर्जा देणारा घटक जर कोणता तो कार्बोहायड्रेट. 65 ते 80% जवळपास ऊर्जा आपल्याला कार्बोहायड्रेटमुळे मिळते. आणि 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून 4 कॅलरी, 1 ग्राम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी आणि 1 ग्राम फॅट पासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा जो आहे आपल्याला मिळणार आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कार्बोहायड्रेट पासून म्हटलं तर 4 किलो कॅलरी, प्रोटीन पासून सुद्धा 4 किलो कॅलरी आणि फॅट पासून आपल्याला मिळते 9 किलो कॅलरी ऊर्जा जी आपल्याला
फॅट पासून मिळणार आहे. लक्षात ठेवा, फॅट म्हटलं तर 9 किलो कॅलरी, ज्याला म्हणतो आपण मेद. हा प्रश्न सिंपल होता. दुधामध्ये काय तर लॅक्टोज. पुढे बघा रे, नेक्स्ट प्रश्न आपल्याला बघा, चंद्रपूर SRPF 2024 आणि कुसळगाव SRPF 2021 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे, सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान उष्मांकाची जरुरी असते. सिंपल आहे रे, 2250 कॅलरी जे आहे ते भारतीय व्यक्तीला एका दिवसभरातून गरज आहे. आणि त्यांनी विचारलंय किती किलो कॅलरीची आपल्याला उष्मांकाची गरज राहणार आहे, तर 2250 कॅलरीची आपल्याला दररोज जे आहे एका भारतीय व्यक्तीला जे आहे गरज राहणार आहे 2250. 20 नंबरचा प्रश्न बघा, चंद्रपूर SRPF आणि कुसळगावला येऊन गेलेला आहे. तर 2250 कॅलरी जे आहे त्याची गरज आपल्या बॉडीला प्रत्येक दिवशी राहणार आहे. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा, हा IMP आहे बघा. हा प्रश्न आपल्याला ठाणे चालक 2021 बघा, कोल्हापुराला आणि 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे आतापर्यंत रिपीट झालेला आहे. प्रश्न बघा रे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? सगळ्यांना माहित आहे विटामिन डी. विटामिन डी जो आपल्याला कोरड्या सूर्यप्रकाश मध्ये तयार होणार आपलं जीवनसत्व राहणार आहे विटामिन डी. काय आहे माहिती बघायची. विटामिन डी चं नाव बघा तुम्हाला, पहिलं नाव आहे याचं कॅल्सिफेरॉल. विटामिन डी आपल्या शरीरात बघा रे एक स्टेरॉल नावाचा घटक राहते. कोणता नाव? स्टेरॉल. आणि या स्टेरॉल नावाच्या घटकावर जेव्हा कोवळा सूर्यप्रकाश पडते तेव्हा आपल्या इथे विटामिन डी ची जनरेशन होणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, स्टेरॉल नावाच्या घटकावर विटामिन डी जर निर्माण करायचा आहे तर कोवळा सूर्यप्रकाशाची आपल्याला गरज लागणार आहे. याचं वैज्ञानिक नाव कॅल्सिफेरॉल. रोग होते 2, लक्षात ठेवा. एक तर आहे मृदूस आणि दुसरा होते अस्थि मृदुता. लक्षात ठेवा, मृदूसला आपण रिकेट म्हणतो. लक्षात ठेवा, रिकेट्स आणि अस्थिमृदुता नावाचे 2 रोग आहे. ऑस्टिओमॅलेसिया म्हणतो, याला 2 रोग होणार आहे, मृदूस आणि अस्थिमृदुता. हे बघा, हाडे व दातांचा विकास. लक्षात ठेवा, हाडे आणि दाताचा विकास करायचा आहे तर विटामिन डी ची आपल्याला मोठ्या प्रमाणात गरज राहणार आहे. हाडे आणि दातांचा विकास करण्यासाठी विटामिन डी जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये लागते. हा राहते कॅल्सिफेरॉल, स्टेरॉल नावाचा घटक. रोग म्हटलं तर 2, मृदूस आणि अस्थिमृदुता. लक्षात ठेवा, 2 रोग जे आपल्याला याच्यामुळे होणार आहे विटामिन डी च्या कमतरतेमुळे. विटामिन ए, रेटिनॉल. लक्षात ठेवा, बी म्हटलं तर पाण्यात विरघळणारं बी आणि सी हे दोन्ही लक्षात ठेवा, पाण्यात विरघळणारे. विटामिन बी आणि सी जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व बी आणि सी. बाकी उरले 4 ए, के, डी आणि ई हे फॅट सोल्युबल आहे, मेदामध्ये विरघळतात. हा प्रश्न तुम्हाला त्वचेखाली म्हणजे कोवळ्या सूर्यप्रकाश मध्ये कोणतं जीवनसत्व तयार होतं, तर ड नावाचं जीवनसत्व जो आहे तयार होणार आहे. 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे हा प्रश्न तुम्हाला रिपीट झालेला आहे. आता बघा, कोल्हापूर पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे. बघा रे, डाळीपासून पुढील पैकी कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? ऑल टाइप्स ऑफ डाळ म्हटलं तर प्रोटीन. प्रोटीनचा चांगला सोर्स म्हणजे बघा तुम्हाला इत्या सगळ्याच्या सगळ्या डाळी, जेवढ्या पण डाळी आहेत ते. त्यानंतर आहे पनीर किंवा दुग्धजन्य पदार्थ, पनीर किंवा लक्षात ठेवा दुग्धजन्य पदार्थ. त्याच्यानंतर आहे सोयाबीन. त्याच्यानंतर सर्वात चांगला पुन्हा आहे रे भुईमुंग. भुईमुंग जे आहे, सोयाबीन, भुईमुंग जे आहे सर्वात चांगला सोर्स राहणार आहे प्रोटीनचा. सर्वात चांगला सोर्स डाळी, सर्व डाळी आल्या, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन आणि भुईमुंग. याच्यातून आपल्याला बघा प्रोटीन मिळते मोठ्या प्रमाणात. भात किंवा पोळी जी आहे याच्यामधून कार्बोहायड्रेट मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये. आणि स्निग्ध पदार्थ बघा तर तेलकट पदार्थ जेवढे पण राहणार आहे, तेल किंवा जेवढे लक्षात, तेल आहे, तूप आहे, डालडा. बघा इथे लिहितो, तेल, तूप, डालडा यासारख्या पदार्थापासून लक्षात ठेवा आपल्याला हे जे आहे स्निग्ध पदार्थ मिळतात. भात म्हटलं कार्बोहायड्रेट, प्रोटीन मध्ये आहे डाळी, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन आणि भुईमुंग. आणि तेलकट पदार्थ किंवा तेल, तूप, डालडा जर म्हटलं तर यापासून आपल्याला बघा स्निग्ध पदार्थ आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. तर पोषक द्रव्य तुम्हाला विचारलाय, डाळीपासून भेटते आपल्याला प्रोटीन, ऑप्शन नंबर 2. कोल्हापूर पोलीस 2024 ला आपल्याला हा प्रश्न येऊन दिलेला आहे. पुढचा बघा, नेक्स्ट प्रश्न आपल्याला नवी मुंबई SRPF 2024 ला मित्रांनो आपल्याला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय रे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? आता बघा, ऊर्जा जे आहे त्याचा राखीव साठा, आपण जे दररोज काय खातो ते ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये होते आणि ग्लुकोजचं रूपांतर फॅट मध्ये होते. लक्षात ठेवायचं आहे. तर ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? लक्षात ठेवा रे, मेद. मेद म्हणजेच होते लक्षात ठेवा फॅट.
आणि फॅटलाच आपण बघा ऊर्जेचा राखीव साठा म्हणून ओळखतात. जर आपल्या शरीराला जर कोणतेही जेवण मिळालं नाही आणि त्या कंडिशन मध्ये ऊर्जेची गरज लागली तर फॅट पासून आपण जे आपल्या शरीरातल्या फॅट पासून लक्षात घ्या ऊर्जा जी आहे ते प्रोव्हाइड केली जाते. म्हणून मेद किंवा फॅट याला बघा ऊर्जेचा राखीव साठा म्हणून ओळखले जातात. तोच प्रश्न होता ऑप्शन नंबर 3. पुढे चला नेक्स्ट बघा. तो सोलापूर ग्रामीण पोलीस 2018 ला मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय बघा रे, ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे काय? तर लक्षात ठेवा कार्बोदके. लक्षात ठेवा रे कार्बोहायड्रेट जो आहे हा आपल्याला ऊर्जेचा सर्वात चांगला स्रोत राहणार आहे. कार्बोहायड्रेट ज्यापासून बघा 65 ते 80% जे आहे ऊर्जा आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड करते. 65 ते 80%. आणि तुम्हाला माहित आहे 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून लक्षात ठेवा 4 किलो कॅलरी जे आहे ऊर्जा आपल्या बॉडीला मिळते. 1 ग्राम पासून 4 किलो कॅलरी. प्रोटीन पासून बघा जर विचार करतो म्हटलं तर 1 ग्राम प्रोटीन पासून सुद्धा आपल्याला मिळते 4 किलो कॅलरी. आणि 1 ग्राम फॅट पासून म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा 1 ग्राम फॅट पासून तुम्हाला 9 किलो कॅलरी जे आहे ते ऊर्जा मिळते. इथे काय विचारलंय ऊर्जेचा उत्तम स्रोत तर कार्बोहायड्रेट. पण जर प्रश्न आला का 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी, 1 ग्राम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी आणि 1 ग्राम फॅट पासून तुम्हाला 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळणार आहे. त्या उत्तर येते कार्बोहायड्रेट किंवा कार्बोदके. लक्षात ठेवा हे तुम्हाला महत्वाचं आहे. ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट जो आहे तो ऊर्जेचा सर्वात चांगला आणि बेस्ट स्रोत जे आपल्याला कार्बोहायड्रेट राहणार आहे. समजलाय? सोलापूर ग्रामीणला आलेला प्रश्न होता. पुढे चला. हा प्रश्न बघा तुम्हाला धुळे पोलीस 2018, मुंबई एसआरपीएफ 2017 आणि 24 ला सुद्धा प्रश्न आलेला आहे. अन्न पदार्थाची ऊर्जा या परिमाणात मोजली जाते. तुम्हाला माहित आहे कॅलरीज. आत्ताच मी सांगितलेलं आहे अन्न पदार्थ मोजताना आपली ऊर्जा जी आहे कॅलरीज मध्ये मोजली जाणार आहे. आता सांगितलं तुम्हाला बघा 3 गोष्टी राहतील. पहिला कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर बघा दुसऱ्या नंबरला प्रोटीन, नंबर 3 फॅट. 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी, प्रोटीन पासून तुम्हाला 4 किलो कॅलरी आणि फॅट पासून लक्षात ठेवा रे 9 किलो कॅलरी आपल्याला ऊर्जाला मिळणार आहे. 4 किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी, 9 किलो कॅलरी. आणि कॅलरीज मध्येच लक्षात ठेवा आपल्याला अन्न पदार्थाची ऊर्जा जी आहे ते कॅलरीज मध्येच आपल्या मोजली जाणार आहे. या प्रकारे मित्रांनो बघा आज जे आपण आहे आहार आणि पोषण या टॉपिकवर पडलेले 25 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात एक गोष्ट मी तुम्हाला पहिले सांगितली का सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला विटामिन्स, त्याचे वैज्ञानिक नाव, त्याच्यामुळे होणारे रोग याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न पडतात. पाण्यात विरघळणारे कोणते, मेदात विरघळणारे कोणते. तर हा व्हिडिओ तुम्ही 1-2 वेळा बघून घ्या. यातला सगळे डाऊट तुमचे क्लिअर होऊन जातात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर कंटिन्यू पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.